स्वागतम स्वागतम सुस्वागतम. नमस्कार श्रोते हो, राजश्री आणि कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी कुणाल आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आजच्या या विशेष मुलाखत सत्र म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या पसंतीस उतरलेला आपला जो मुलाखत सत्र आहे, ज्याला आपण नाव दिलं आहे गौरव कार्याचा, गौरव व्यक्तिमत्वांचा. त्याच्यामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आजचे आपले जे दोन दिग्गज मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत आपल्या विशेष मुलाखत सत्रासाठी, ते आहेत सौ वैशाली राहुल वाघ, ज्या नाशिक पासून आपल्याला जोडले गेलेले आहेत, आणि नंदुरबारवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत डॉक्टर सविताताई पटेल. हे दोन दिग्गज मान्यवर आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांचीच मुलाखत आज आपण ह्या माध्यमातून घेणार आहोत. काही टेक्निकल इश्यूज आल्या कारणाने आपल्या स्ट्रीमयार्ड वरनं ही मुलाखत घेता येत नाहीये, त्यामुळे आपण एक झूम वरनं ही मुलाखत घेतो आहोत. आणि नक्कीच मी आपल्या सर्व श्रोत्यांना या ठिकाणी नक्कीच आश्वस्त करेल की आपल्याला पुढच्या वेळेस स्ट्रीमयार्ड वरनं आम्ही मुलाखत देण्याचा प्रयत्न करू, आणि प्रत्यक्षरित्या सुद्धा आपल्याला लवकरच मुलाखत बघण्यास मिळणार आहे. दिग्गज मान्यवरांच्या मुलाखती आपण याच्यामधनं घेणार आहोत, त्यामुळे आपण त्याच्यासाठी तयार राहा. तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या विशेष मुलाखत सत्राला. श्रोते हो, पहिल्या ज्या आपल्या मान्यवर आहेत वैशालीताई, त्यांचं मी इंट्रोडक्शन पहिले करून देतो. ताई मूळच्या नाशिकमध्ये आता रहिवासी आहेत, आणि त्यांचं शिक्षणाबद्दल मी जर म्हटलं तर त्यांचं डीएड झालेलं आहे. त्यानंतर त्यांनी पुण्यामधनच त्यांनी डीएड केलं. त्यानंतर त्यांचं अहमदाबाद वरनं बीएड त्यांनी केलं, आणि नाशिक मधनच त्यांनी MA इन मराठीचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. आणि असं सर्वगुण संपन्न ताईंबद्दल मी पुढे नक्कीच तुम्हाला अनेक माहिती देणार आहेत, आणि त्यांना देखील आपण अनेक प्रश्न विचारणार आहोत. कारण एक ज्याला आपण म्हणतो की इन्स्पिरेशन आपल्याला घ्यायचे, कारण ह्या मुलाखत सत्राचं एक विशेष मी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी नक्कीच सांगेन की विशेष करून आपण अशा मान्यवरांना या ठिकाणी बोलवतो जे खऱ्या अर्थाने जीवनामध्ये त्यांनी संघर्ष केलेला आहे, पाहिलेला सुद्धा आहे, आणि त्या संघर्षावरती मात करत, त्या अडचणींवरती मात करत, त्या अपयशावरती मात करत, ज्यांनी यशाला गवसणी घातली, अशा व्यक्तिमत्वांना आपण या मुलाखत सत्रामध्ये बोलवतो आणि त्यांचं आपण या ठिकाणी मुलाखत घेत असतो. वैशाली ताईंबद्दल सांगायचं झालं तर ताई 1999 पासून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहेत. अनेक अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना ताईंनी ट्रेन केलेलं आहे. आपल्यापर्यंत जी बॅनर किंवा पोस्ट मी शेअर केली होती, तर अनेक जणांनी मला विचारलं की हे व्यक्तिमत्व एक्झॅक्टली कोण आहे. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक स्टेटमेंट सुद्धा टाकलं होतं की अपंग विद्यार्थी आणि जे समाजातले खऱ्या अर्थानं दुर्लक्षित असं घटक आहे, त्या व्यक्तिमत्वांना शिक्षणाच्या प्रवाहाच्या माध्यमातून समाजामध्ये घेऊन येण्याचं काम ह्या आजच्या दोन व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून होत आहे, आणि त्याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं वैशालीताई आणि सविताताई, मी आपलं मनापासून राजश्री आणि कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनलच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मनापासून मी स्वागत करतो. स्वागत आहे आपलं राजश्री आणि कुणाल टॉक्स मध्ये. धन्यवाद. आज आपले जे मेन प्रमोटर आहेत, प्रमुख वक्त्या होत्या राजश्रीताई, त्यांना काही कारणास्तव जमलं नाही, त्यामुळे त्यांच्या वतीने सुद्धा मी आपल्या ठिकाणी स्वागत करतो. मुळात मी आपल्यापर्यंत पोहोचलो होतो. वैशालीताईंबद्दल मी या ठिकाणी माहिती देत होतो. ताई 1999 पासून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहेत. त्यानंतर 2006 पर्यंत त्यांनी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्रामध्ये त्या कार्यरत होत्या. त्यानंतर 2006 पासून ते 2020 पर्यंत काही जिल्हा परिषद मध्ये सर्व शिक्षा अभियान यामध्ये त्या कार्यरत होत्या. अनेक उत्कृष्ट कामगिरी त्या ठिकाणी त्यांनी केली. त्यानंतर 2020-21 म्हणजे जे चालू वर्ष आहे त्याच्यामध्ये आता त्यांची बदली झालेली आहे, आणि त्या नाशिक महानगरपालिकेच्या सर्व शिक्षण अभियान मध्ये त्या जोडल्या गेलेल्या आहेत, आणि खऱ्या अर्थाने त्यांचं एक उत्कृष्ट कामगिरी त्यांच्या हातून सुद्धा घडत आहे. आणि विशेष करून जर मला उल्लेख करायचा झाला तर वेळेस मी आता मुलाखत इतक्या मोठ्या मान्यवरांची घेतलेल्या आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला एक विशेष माहिती सुद्धा मी तुम्हाला नक्कीच सांगतो की त्यांना कोणकोणते अवॉर्ड भेटलेले आहेत, एक्झॅक्टली त्यांनी कोणत्या कोणत्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे. तर ताईंबद्दल सांगायचं झालं तर ताई या पहिल्या शिक्षिका आहेत ज्यांना नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंडचा आदर्श शिक्षिकाचा युनिट महाराष्ट्राचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं ताई, आम्हाला तुमचा अभिमान आहे की आपण त्या पहिल्या
महिला शिक्षिका या ठिकाणी ठरल्या आणि आपल्याला हा अवॉर्ड त्या ठिकाणी भेटलेला आहे. अभिनंदन ताई तुमचं. त्याचप्रमाणे ताईंना रोटरी क्लब्स तर्फे, लायन्स क्लब्स तर्फे खूप अवॉर्ड त्या ठिकाणी भेटलेले आहेत. मला चांगलं आठवत आहे की महाराष्ट्राचे विद्यमान अन्न पुरवठा व नागरी मंत्री मान्य श्री छगन भुजबळ साहेबांच्या हस्ते सुद्धा आपल्याला अभिनंदन पर पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे त्याबद्दलही तुमचं मनापासून अभिनंदन. अंध मुलं-मुलींच्या प्रतिनिधित्व करताना भारताचे माजी राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम साहेबांचं देखील आपण त्या ठिकाणी भेट आपल्याला घेण्याची संधी आली आणि त्याच्याबद्दल देखील आपलं अभिनंदन की एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वांचा सहवास आपल्याला त्या ठिकाणी लाभला. तो क्षणभर का असेना, पण असं म्हणतात की क्षणभरचा सहवास सुद्धा खूप काही शिकून जात असतो आणि तेच आपण अनुभव या ठिकाणी घेतला असेल असं मला वाटतं. तर ताई आपलं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन. यात सविता ताईंकडे आजचे आपले जे दुसरे मान्यवर आहेत त्यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे, कारण त्यांचं कार्य एवढं अफाट आहे की आपल्याला सांगण्यास आजचाही मीटिंग कमी पडेल. कारण सविता ताई नंदुरबारच्या आहेत, त्याही देखील शिक्षिका आहेत, आदर्श शिक्षिका मी म्हणेल. आणि त्यांनी मी जसं पोस्ट मध्ये त्या ठिकाणी सांगितलं होतं की त्यांनी अविरतपणे शिक्षण घेण्याचा जो काही ध्यास म्हणून घेतलेला आहे त्या माध्यमातून त्या पुढे चाललेल्या आहेत. असे व्यक्तिमत्व आज आपल्या ठिकाणी लाभलेले आहेत. डॉक्टर सविता ताई पटेल हे आपल्या आजचे दुसरे मान्यवर आहेत. ताईंनी PhD देखील केलेली आहे. म्हणजेच अनेक जण असे म्हणत असतात की आम्हाला हे कमी पडतं, त्यामुळे आम्हाला काही साधनं नाही आहेत. पण ताईंचं एक मूर्तिमंत उदाहरण आज आपल्या सगळ्यांसमोर आहे की त्यांच्याकडे दिव्यांगत्वावरती मात केल्यानंतर सुद्धा त्यांनी PhD घेतली, शिक्षण अविरत पद्धतीने त्या घेत राहिल्या आणि आज ते आपल्या समोर या ठिकाणी आहेत. ताई एक शिक्षिका असून सुद्धा अनेक ठिकाणी त्यांचे व्याख्यानं, त्याचप्रमाणे वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक त्यांचे लेख त्या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत. पुस्तक त्यांनी लिहिलेले आहेत. म्हणजेच बघा की एक ठिकाणी त्या शिक्षिका सुद्धा आहेत, एक सुप्रसिद्ध व्याख्यात्या म्हणून सुद्धा आहेत आणि त्याचप्रमाणे त्या एक लेखिका सुद्धा आहेत. म्हणजेच आपण बघू शकतो की आपल्या जीवनामध्ये जर काही उत्कृष्ट करायचं असेल तर आपल्याला काहीही कुठेही आपला अडचण येणार नाही. फक्त गरज आहे ती एक आत्मविश्वास स्वतःवर असण्याची आणि इच्छाशक्तीची. मी नेहमी सांगत असतो, माझ्या व्याख्यानांच्या माध्यमातून मला विचारतात की यशाचा मूलमंत्र काय, तर यशाचा मूलमंत्र ह्या इंटरव्ह्यूजच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की ज्यांनी अविरत पद्धतीने यशाला गवसणी घालण्याचा ध्यास मनामध्ये घेतलेला आहे अशा व्यक्तिमत्वांची आपण मुलाखत पहा. त्यांनी काय एक्झॅक्टली केलं, त्यांनी असं वेगळं काय त्या ठिकाणी केलं याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी पहा आणि आपल्याला नक्कीच त्याच्या माध्यमातून एक प्रेरणा मिळू शकेल. तर सविता ताई, मी तुमचं या ठिकाणी राजश्री कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा सहर्ष स्वागत करतो. सुरुवात करूयात आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीला. माझा प्रश्न पहिले वैशाली ताईंना असेल की ताई, 1999 ते 2021 पर्यंतचा हा जो प्रवास आहे, तर ह्या प्रवासाबद्दल एक्झॅक्टली तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने तुम्हाला अनेक ज्या अडचणी या ठिकाणी आल्या त्या अडचणीवरती तुम्ही कशी मात करत गेलात आणि आज जे तुम्ही यश प्राप्त केलेलं आहे, ज्या कंडिशन मध्ये आज तुम्ही आहात, आणि नक्कीच ती एक खूप चांगली कंडिशन आहे, कारण दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आज तुम्ही काम करत आहात आणि यापेक्षा सर्वोच्च अजून काय असू शकतं. कारण असं म्हणतात की दिव्यांग म्हणजे दिव्य अंग प्राप्त झालेली व्यक्ती किंवा दिव्यत्व ज्या व्यक्तीमध्ये आलेलं आहे अशा व्यक्तीची तुम्हाला सेवा करण्याची त्या ठिकाणी संधी भेटते आहे. काय सांगाल ताई? हॅलो, येतोय आवाज? येतोय ताई, बोला. हॅलो, ओके. येतोय, बोला. सगळ्यांना माझा नमस्कार. आता तुम्ही ओळख करून देताना एक खूप मोठी ओळख करून दिली, ती मला फक्त थोडी क्लिअर करावीशी वाटते. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड माझ्या ह्या कार्याचं माहेरघर असं मी त्याला संबोधते आणि तिथून माझी जी सुरुवात झालेली आहे त्या कार्याचा जो पुरस्कार मला मिळाला आहे हा दरवर्षी त्यांचा विशेष शिक्षकांसाठी पुरस्काराचं नेहमी नियोजन असतं. फक्त सर्व शिक्षामधून एखादी टीचर त्यांना म्हणजे त्या पद्धतीने त्यांना लाभले किंवा त्यांचं असं म्हणत होतं की सर्व शिक्षातून पण कॅपेबल लोक आहेत आणि मग त्या दृष्टीने यांनी माझी निवड केली. म्हणजे दरवर्षी तो कुणाला ना कुणाला मिळतो. फक्त सर्व शिक्षामधली मी पहिली कॅन्डिडेट आहे असं एवढंच माझं मी सांगू शकेल. कारण इतर लोकही आमची बरीचशी छान कामं करतात. होतं काय की या गोष्टींसाठी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण नाही पोहोचू शकत, म्हणून एक कदाचित प्रतिनिधित्व म्हणून माझी निवड केली असावी. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे धन्यवाद देते. दुसरा असं मी सांगेल की ह्या प्रवासामध्ये मी कॉलेज लाईफ पासून मला ह्या गोष्टींची आवड होती आणि कुणाचं तरी रीडर बनणं, कुणाचं तरी रायटर बनणं ह्या गोष्टी आवडीतूनच पुढे आल्या.
आणि मग कुटुंबियांनी ठरवलं की चला काहीतरी करायचं आहे, मग शिक्षकच बनायचं आहे, तर मग कुठली तरी चॅलेंजेबल बनूया. आणि मलाही या कार्याची आवड होती म्हणून विशेष मुलांसाठीच हे डीएड मी केलं आणि तिथून माझा हा प्रवास सुरू झाला. त्यानंतर 99 ते 2000 या पिरियडमध्ये मी नॅबला जॉईन झाले आणि नॅबमध्ये खूप काही शिकायला मिळालं. या मुलांबद्दलची आस्था, यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि काय करून यांना इन फ्युचर आपण यांना त्यांचं पुनर्वसन आणि शिक्षण यासाठी आपण काय काय करू शकतो, ह्या सर्व छोट्या मोठ्या बाबी ज्या आहेत त्या लॅबमधून मला शिकायला मिळाल्या. त्याबद्दल मी त्यांची नेहमीच ऋणी राहील. आणि पुढे हेच शिक्षणाची शिदोरी घेऊन मी नंतर जिल्हा परिषदला जॉईन झाले आणि जिल्हा परिषदमध्ये जेव्हा हे काम करत होते त्यावेळेस माझ्या अवतीभोवतीचं जे वातावरण होतं, अतिशय सुंदर असं वातावरणात मला काम करण्याची संधी मिळाली. सगळ्यांचे सहकाऱ्यांची मी आभार अशी मानते की माझ्या प्रत्येक कार्यामध्ये माझ्या प्रत्येक विशेष शिक्षक, अधिकारी, सहकारी ह्या सगळ्यांचा मला सपोर्ट मिळत गेला. माझ्या कुटुंबियांचा सपोर्ट मिळत गेला आणि म्हणून मी या कार्यात दिवसेंदिवस काहीतरी वाढ करत गेली आणि यश मिळवत गेली. म्हणजे मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की या मुलांना आपण जेवढा लळा लावतो तेवढी ही मुलं आपलीशी होतात आणि जेवढे आपलीशी होतील तेवढ्या त्यांच्यातले जे स्किल आहेत त्यांचा विकास करण्यासाठी आपल्याला संधी मिळते. म्हणजे ह्या कार्यामध्ये आपण आधी मुलांशी जॉईन होणं, त्यांच्याशी समरस होणं हे तितकंच महत्वाचं आहे. सगळ्या गोष्टी शासनाच्या नियमात राहून नाही तर प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने ह्या गोष्टी हाताळता येतात, हा माझा अनुभव आहे. आणि हे कार्य करताना जेव्हा आपण विद्यार्थ्यांशी हितगुज साधतो तेव्हा त्यांच्यातले छोटे छोटे स्किल्स आपल्या लक्षात येतात आणि कुणाला कशात इंटरेस्ट आहे हे बघून आपण त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो. आणि हे मार्गदर्शन घेताना माझे जे काही वरिष्ठ असतील यांचं मी स्वतः मार्गदर्शन घेते आणि त्यानुसार त्यांना पिडअप करत असते. आणि त्या दृष्टीने माझी सगळी विद्यार्थी यशाच्या वाटचालीकडे खूप छान पद्धतीने प्रगती करतायत हे पाहून खूप अभिमान वाटतो. आणि जिल्हा परिषद मध्ये काम करताना खूप मोठं व्यासपीठ मला मिळालं, खूप मोठा विस्तारलेला एरिया मला काम करायला मिळाला. ती माझ्यासाठी एक खूप सुवर्ण संधी आहे की स्वतःची काहीतरी ओळख निर्माण करण्यासाठी मला ही संधी मिळाली. त्याचा मी पुरेपूर उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केला. अजूनही खूप सारी कामं अपूर्ण आहेत. कोविडमुळे आपल्याला गेल्या वर्षी काहीही करता आलं नाही, पण जे करतो आहे ते पूर्ण मनाने आणि जिथे आपल्याला सहकार्य करता येईल, आर्थिक मदत करता येईल अशा दृष्टीनेही माझा प्रयत्न नेहमी असतो. आणि खऱ्या अर्थानं ताई आज आपल्याला म्हणजे अनेक तुम्ही तुमचा संघर्षमय प्रवास या ठिकाणी सांगितलात की इतक्या वर्ष तुम्ही अविरत पद्धतीने काम करत आहात आणि खऱ्या अर्थानं मी मागच्या मुलाखतीमध्ये एक खूप छानस असं श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग याच्यामध्ये सांगितलं होतं की जे का रंजले गांजले त्यांचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. म्हणजेच जे व्यक्ती अशा व्यक्तींची सेवेसाठी अविरत पद्धतीने काम कार्य करत आहेत. माझ्या मते नाही सविता ताईंना याच्याबद्दल जास्त माझ्यापेक्षा नॉलेज असेल कारण ताई साहित्य क्षेत्रातल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना अनेक शब्द ज्याला आपण म्हणतो की शब्द संग्रह त्यांच्याकडे खूप आहे आणि त्यामुळे ताई बोलताना त्याच्यातनं आपल्या सगळ्यांना जाणवलंच. पण मी तेच सांगत होतो की आपण एक अविरत पद्धतीची सेवा देण्याचा जर भाव आपण या ठिकाणी निर्माण केला जसाच वसा आपले इतर मान्यवरांनी घेतलेला आहे तसंच ताईंनी आपल्या याच्यामध्ये घेतलं तर आपण सुद्धा त्याच प्रकारचे यश प्राप्त करू शकतात. आणि कधीतरी आपलं कार्य झाल्यानंतर आपण राजश्री कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनलच्या याच्यामध्ये इंटरव्ह्यू साठी सुद्धा येऊ शकतात. तर तेवढं कार्य आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. आपण जाऊ सविता ताईंकडे. सविता ताई सेम प्रश्न माझा तुम्हाला असेल की तुमचं दिव्यांगत्वावरती तुमचं मात तुम्ही त्या ठिकाणी केली आणि त्यानंतर मग तुम्ही स्वतःला एवढं उभं केलं, एवढं सक्षम पद्धतीने तुम्ही स्वतःला उभं केलं की आज तुमची उंची आणि इतरांची उंची ही आपला मॅच करता येणार नाही कारण तुम्ही एका वेगळ्याच उंचीवरती जाऊन पोहोचलेला आहात. कारण असं म्हणतात की अनेक अडचणी मनुष्याच्या जीवनामध्ये येत असतात आणि त्या अडचणींवरती मात करून जर व्यक्तिमत्वाने आधी काही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला तर तो नक्की जीवनामध्ये एका चांगल्या स्थळापर्यंत पोहोचू शकतो आणि आज आपण त्या स्थळापर्यंत पोहोचलेला आहात. काय सांगाल ताई? खर तर दिव्यांग हा शब्द किंवा अपंग हा शब्द जिथे जिथे वापरला जातो तर त्या वेळेस म्हणजे असं समजा की एक 5-7 वर्ष आधीपर्यंत माझ्या मनामध्ये न्यूनगंड असायचा किंवा म्हणजे
समजा समोरून जर चालत आले, लहान असताना मी साधारणतः 3-3.5 वर्षाची असताना मला पोलिओ झालेला. मग जेव्हा मला कळायला लागलं की आपण इतरांपेक्षा थोडं वेगळं चालतो, तर त्यावेळेस मला कमीपणा वाटायचा. मग कोणी माझ्या पुढे चालतंय आणि मग त्याच्या मागून मी चालते असं व्हायचं. किंवा गल्लीबोळातलं कोणी लहान मुलं असेल किंवा काही कोणी खोडी करायचं, कोणी अपशब्द बोलायचं, त्याच्यावर मला खूप रडायला यायचं. मग मी घरी जायचे आणि आईला सतत दोष द्यायची की तू मला माझी काळजी घेतली नाही, तू मला वेळेवर डोस वगैरे दिला नाही आणि म्हणून मला असं झालं. मग आई त्यावेळेस कसं की स्त्रीचं जीवन कसं असायचं की आज देखील स्त्री ही बऱ्यापैकी स्वतंत्र झालेली आहे, पण त्या काळात तर स्त्रीला केवळ रांधावाडा उष्टी काढा असंच होतं. ती सासू समोर म्हणजे पती समोर तर नाहीच, पण सासू समोर सुद्धा काही बोलू शकायची नाही. आणि अशा याच्यात मी तिसरी मुलगी जन्माला आलेली. तर आणि तेव्हा एवढ्या अत्याधुनिक सोयी सुविधा नव्हत्या की बाळ जन्माला आलं की लागलीच तिला म्हणजे त्याला डोस वगैरे द्यायला आणि असं काही नसल्याने माझ्याकडे तेवढं थोडंसं दुर्लक्षित झालं किंवा सोयी नसल्यामुळे हा प्रकार घडला. आणि काय म्हणता ना, ते दैव देतं आणि कर्म नेतं असं. तर मला असं वाटतं की या गोष्टी जोपर्यंत मला कळत नव्हत्या की आपलं अपंगत्व किंवा आपलं दिव्यांग जे काय आहे ते आपल्याला काहीतरी एक जास्तीचं भगवंताने परमेश्वराने काहीतरी एक देणगी आपल्याला दिलेली असावी. आणि जेव्हा मी स्वतःला मला वाटायला लागलं की नाही, मी इतरांपेक्षा वेगळे आहे आणि माझ्यामध्ये जे काही गुण आहेत ते निश्चितच मला ते वाढवायचे आहेत, त्याचं संवर्धन मला करायचं आहे. आणि त्यानंतर मी स्वतःला ओळखायला लागली. आणि नंतर मी माझं स्वतःच एक मला जेव्हा मी स्वतः काय आहे हे मला, किंवा मी स्वतः म्हणण्यापेक्षा दिव्यांग काय असतो स्वतः, तर तेव्हा मी माझं एक स्वतःच ब्रीद केलं, जे मी माझ्या हस्तक्षेप काव्यसंग्रहामध्ये लिहिलेलं आहे. मीच जाणले माझे अंतरंग, मीच जाणले माझे अंतरंग, असू दे मजला दिव्यांग अंग, मानून त्यासी शक्ती स्थळ, तीच प्रेरणा असे माझे बळ. आणि हे ब्रीद मी माझं स्वतःच तयार केलं आणि माझ्या या हस्तक्षेप काव्य संग्रहामध्ये मी ते लिहिलं. त्यानंतर मला स्वतःला ते लिहिल्यानंतरही मला नंतर स्वतःला याची जाणीव झाली की नाही, आपण अजून काही वेगळं करू शकतो. आपल्यामधले जे काही सर्जनशीलता आहे, नवनिर्मिती आहे, ती मला स्वस्थ बसू देईना. आणि नंतर तर जेव्हा माझ्यामध्ये न्यूनगंड निर्माण झालेला होता, त्यावेळेस माझ्यावर कोणी अपशब्द बोललेला तर मला चालायचाच नाही. पण मला दिव्यांग आहे असं सुद्धा मी जेव्हा कोणाच्या तोंडून ऐकायची, तर ते सुद्धा मला सहन व्हायचं नाही. इतकी कमालीची मी भावनिक होत आणि रडत बसायची. परंतु जेव्हा मला असं वाटलं की नाही, दिव्यांग ही माझी एक शक्ती आहे, ते माझं एक अंग आहे आणि त्याला मला त्याच्यावर मात करून मला पुढे जायचंय. आणि त्यावेळेस आज मी स्वतः असं म्हणते की म्हणतात ना की दुनिया में कितना गम है, मेरा गम तो इससे भी कम है. हे मी स्वतः स्वीकारलं आणि त्यानंतर त्याला घेऊन आज माझं हे दिव्यांग मला एक शक्ती प्राप्त झालेली आहे. आणि ही दैवी शक्ती मी म्हणून तिचा स्वीकार करते. आणि निश्चितच दिव्यांग असल्यामुळेच कदाचित आज माझ्यामध्ये एवढी स्फूर्ती आणि उत्साह देखील आहे आणि म्हणून मी समाधानी जीवन जगत आहे. खऱ्या अर्थानं आज ताईंनी एवढं मोठं तत्वज्ञान या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्याला कुठेही असं तत्वज्ञान या ठिकाणी भेटणार नाही. कारण खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी नक्कीच सांगावंच वाटेल की एक सविता ताई, तुम्ही खूप छान या ठिकाणी नक्कीच मार्गदर्शन आम्हाला केलं की दिव्यांगत्व जे तुम्हाला प्राप्त झालं, जे माहिती नाही कोणतं आपल्याला म्हणतात की असं आध्यात्मिक दृष्टिकोनानं आपण जर बघण्याचा दृष्टिकोन केला तर मागच्या जन्मेचे कर्म वगैरे असतात, पण आपण जर सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यूने केलं तर ते एक बॉडी मधले काही चेंजेस असतात जे होतात आणि त्यामुळे दिव्यांगत्व प्राप्त होत असतं. पण तुम्ही जे त्या ठिकाणी सांगितलं की दिव्यांगत्व ही माझ्यासाठी एक शक्ती आहे आणि त्या शक्तीचा वापर करून तुम्ही स्वतःच्या पायावरती सक्षम पद्धतीने उभे राहिलात. मला सर्वांना एक सांगा असं वाटेल की तुमच्याकडे कोणत्याही पद्धतीचं जर तुम्ही गरीब असाल, तुमच्याकडे एखादी साधन नसेल, साधन संपत्ती नसेल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की ते माझ्याकडे नाही म्हणून मी हे करू शकत नाही, तर हा पहिले गैरसमज डोक्यातनं काढून टाका. कारण जोपर्यंत असं म्हणतात की आपल्याकडे अनेक गोष्टी जर असल्या तर एखादी व्यक्तिमत्व काही होऊ शकत नाही. कारण बऱ्याच वेळेस असं असतं ना की खूप सगळंच आपल्याला भेटत गेलं तर माणसामध्ये आळस चढतो आणि आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू असतो आणि त्यामुळे सगळंच काही आपल्याला मिळू शकत नाही. पण आपल्याकडे जे काही आहे त्याचा आपण जर योग्यरित्या वापर केला तर नक्कीच आपण चांगल्या चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करू शकतो. आपण दोन्ही व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून मला नक्कीच सांगावं असं वाटेल की एक असे व्यक्तिमत्व आहेत की ज्यांच्याकडे कार्य करण्याची प्रचंड क्षमता आहे. मी वैशालीताईं संदर्भात बोलतोय, पण ते
दुसऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काम करू शकत होत्या. म्हणजेच ते एखाद्या प्रायव्हेट स्कूलमध्ये सुद्धा जाऊन चांगला पगाराची नोकरी त्या ठिकाणी करू शकत होत्या, आनंदाने सुखात जगू शकत होत्या. पण त्यांनी दिव्यांगांसाठी काम करण्याचं ठरवलं, कारण ही भावना मनामध्ये जोपर्यंत तुमच्या भावना, एक जी ठिणगी आपण म्हणतो ती जोपर्यंत पेटत नाही तोपर्यंत माणूस यशस्वी होऊ शकत नाही. आणि तेच जी ठिणगी आहे ती ताईंच्या याच्यामध्ये 1999 साली नक्कीच पेटली असेल, आणि त्याचं एक छानसं असं एक यशाचं बनवा ज्याला आपण म्हणू शकतो, त्या ठिकाणी त्यांनी गाठला. त्यामुळे दोघांचे मनापासून अभिनंदन. मी सविता ताईंसंदर्भात सुद्धा तेच म्हणेल की दिव्यांगत्वाची शक्ती त्यांच्याकडे, ती शक्ती समजून त्यांनी ठिकाणी काम केलं, आणि आज आपण ताईंना पाहतोय. आणि त्यामुळेच असं म्हणतात की आपण कार्य केलं तर समाज त्याची दखल सुद्धा घेत असतं. तर सविता ताईंच्या पुरस्कारांचा उल्लेख या ठिकाणी नक्कीच मी करेल की गुजर गौरव नारी 2017चा म्हणजे एक्सलन्स अँड हायर एज्युकेशन अवॉर्ड ताईंना प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक साहित्य भूषण परीक्षा 2017ला द्वितीय गोदामाई पुरस्कार देखील ताईंना प्राप्त झालेला आहे. केदारेश्वर प्रतिष्ठान पुणे 2018ला समाज गौरव पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रासंदर्भात सुद्धा ताईंना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मनापासून अभिनंदन ताई. आपण पुरस्कार जास्त उल्लेख या ठिकाणी करत नाही, कारण आपली इंटरव्ह्यू आपल्याला मोठी घ्यायची नसते. आपण एकदम शॉर्टमध्ये इंटरव्ह्यूज घेत असतो, त्यामुळे पूर्ण आपण उल्लेख करणार नाही आहोत. कारण सविता ताईंचा बायोडेटा मला प्राप्त झालेला आहे. इतकं प्रचंड त्यांचं प्रकाशन आहे, आणि त्यांनी खूप साहित्य क्षेत्रातलं त्यांचं योगदान, साहित्य संमेलनमध्ये त्यांनी स्वतःचं मांडलेलं मत. खरंच ताई अभिनंदनास्पद तुमचं कामगिरी आहे. वैशाली ताईंचं सुद्धा सेम तसंच आहे. त्यामुळे दोघांचे व्यक्तिमत्व आज आमच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरत आहे. आणि श्रोत्यांचे मला कमेंट सुद्धा येत आहेत की आम्हाला अभिनंदन आहे, अशी व्यक्तिमत्व आज तुम्ही आम्हाला घेऊन आलेला आहात. त्यामुळे पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो मी प्रत्येक महिलेला विचारत असतो, की एवढं मोठे यश प्राप्त केल्या गेल्यानंतर किंवा करताना ते रस्त्यावरती चालत असताना तुमच्या परिवाराकडनं तुम्हाला कशा पद्धतीने सपोर्ट मिळाला, काय अडचणी आल्या, ते सुद्धा तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगा. याचा प्रश्नाचा अर्थ असाच की तुमच्यासारखंच यश इतर महिलांना जर प्राप्त करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करू शकतात. म्हणजे एका साईडला प्रपंच सांभाळत तुम्ही यशाची गवसणी कशा पद्धतीने करू शकतात, त्याबद्दल मार्गदर्शन करा. मी वैशाली ताईंना पहिले विचारतो. खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय. आम्ही जे आता कार्य करत आहोत, आमचा जो जॉब आहे हा काही परमनंट जॉब नाहीये. आणि मुळात ह्या जॉब बद्दल स्वतःला आवड असणं गरजेचं आहे. कुठल्याही स्त्रीला काही करायची इच्छा असली तर तिची इच्छाशक्ती जी आहे ती तीव्र असली पाहिजे. आणि तीव्र इच्छाशक्ती असली तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारे आपण मार्ग काढू शकतो. ते म्हणतात ना, इच्छा असेल तिथे मार्ग. त्या पद्धतीने मग आपल्या कुटुंबियांचा सपोर्ट आपण कसा मिळवून घ्यायचा आहे, आपण समाजात काम करताना आपल्याला संधी कशी मिळवून घ्यायची आहे, ह्या सगळ्या स्किल आपोआपच येत असतात. आणि त्या प्रत्येक संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात असतं. म्हणजे आहे ती संधी वाया घालवू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि कुटुंबियांचा सपोर्ट असल्याशिवाय कुठलीही स्त्री बाहेर पडू शकत नाही. सुदैवाने माझ्या कुटुंबियांचं माहेर आणि सासर या दोघांचाही मला फुल सपोर्ट असल्यामुळे मी या क्षेत्रात अगदी मोजक्या पगारावर काम करून सुद्धा म्हणजे मला त्याचं समाधान आहे, माझ्या कुटुंबियांना आहे. आमच्याकडे असं म्हणतात की जॉब करणं म्हणजे फक्त पगार कमवणं नाही, तर आपल्या हातून काहीतरी कुठे आपण समाजाचं देणं लागतो आणि ते देणं आपण केलं पाहिजे. तर याच माध्यमातून आपल्याला समाजाची म्हणजे आपल्या ज्या दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचं आपण सोनं करूया या दृष्टिकोनाने आपण याच्याकडे वाटचाल करतो. आणि ठीक आहे, आपण मानलं तर सगळं समाधान, नाहीतर बरीच लोक खूप पैसा असून पण समाधानी नसतात. आणि काहींना थोडं असलं तरी समाधान मिळतं. तर कुटुंबाचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो. ताईंना पण मी ताईंचे आभार मानेल. या निमित्ताने ताईंची ओळख मला झाली आहे. आणि ताईंनी जे स्वतःच्या सकारात्मक धन्यवाद. मला सुद्धा खूप आनंद झाला तुम्ही भेटलात. नक्की ताई, सकारात्मक दृष्टीने जे तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करून दिली आहे, ही स्वतःचा हा आत्मविश्वासच आहे की जो तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलेला आहे. कारण स्वतःचा आत्मविश्वास असल्याशिवाय आपण वाटा शोधत नाही. आणि ज्याला वाटा शोधायच्या असतात तो सपोर्टची गरज नाही बघत, तो त्याच्या वाटा स्वतः शोधतो. आणि तुम्ही ते केलेलं आहे. तुमचं खूप मनापासून अभिनंदन. नाही, धन्यवाद वैशाली ताई, तुम्ही खूप छानसं प्रश्नाचं उत्तर दिलं. मी सविता ताईंकडे जाईल. तुम्हाला सुद्धा मला तोच प्रश्न आहे की परिवाराकडनं तुम्हाला कशा पद्धतीने सपोर्ट भेटला आणि त्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल. मी याच्यामध्ये श्रोत्यांना नक्कीच एक माहिती देऊ इच्छितो की थोड्याच वेळात राजश्री ताई सुद्धा आपल्या मीटिंगमध्ये येणार आहेत आणि ह्या इंटरव्ह्यू मध्ये ते आपल्या
हा. गेस्ट ऑफ ऑनर जे आहेत त्यांना त्या शुभेच्छा सुद्धा देणार आहेत. तोपर्यंत मी सविता ताईंना प्रश्नाचं उत्तर द्यायला विनंती करतो. सर्वप्रथम मी या प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हणेल की स्त्री ही म्हणजे आपण जर असं म्हणाल की कामं असतात, घरात वेळ नाही, आणि मग पण याला मी एक समर्पक एकच म्हण अशी वापरेल की आवड असेल तर सवड मिळते. आपण स्त्री जातीत आहोत आणि मुळात सर्वप्रथम स्त्री आणि पुरुष या दोन जाती आपण सगळे मानव आहोत, माणूस आहोत ही भावना जर आपण स्वतःमध्ये निर्माण केली तर आपल्याला कोणीही वेगळं म्हणून समजणार नाही. आणि दुसरं की आपण स्त्री आहोत म्हणून हे काम आपलं नाही, ते काम आपलं नाही, मला जमत नाही, मला बँकेत नाही जमत, मला हे नाही जमत, हे जे काही आपण मनाच्या ढाली उभ्या करत असतो, तर त्या जर आपण एकदा ती ढाल जर आपण बाजूला केली आणि सगळे वार जर सपासप अंगावर घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपण स्वतःचा बचाव करू शकतो. आणि ही जी काही शक्ती आहे ती आपल्याला आपलं वाचन देत असतं, लेखन देत असतं, आणि आपले वेगवेगळे जे काही छंद आहेत ते आपल्याला आत्मविश्वास आणि आकाशापर्यंत गवसणी घालण्याचं हे बळ देत असतं. आणि म्हणून हे काम माझं नाही, हे पुरुषांचे आहे. हे जे काही आपण घेऊन फिरतोय किंवा आपण पारंपरिक पद्धतीने या ज्या काही गोष्टी वाटणी स्वरूपात करून घेतलेल्या आहेत, या जर का एकदाच्या आपण स्वतः स्त्री म्हणून जर याला फाटा दिला तर निश्चितच मला असं वाटतं की आपल्याला कितीही जरी काम असलं तर आपण जर आपले आवड आणि छंद जोपासत गेलो तर आपल्याला त्याचा फायदा होतो. आणि आपली आवड आणि आपला छंद जर का आपण बाहेर काढला आणि त्याला विकसित करण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला आपलं कुटुंब सपोर्ट केल्याशिवाय, आधार दिल्याशिवाय राहत नाही. माझ्या कुटुंबाचं म्हणाल तर माझं माहेर, या माहेरी माझ्या कोणीही नोकरीला वगैरे नाही, सर्व माझे आई वडील शेतकरी कुटुंबातले असूनही मला प्रचंड वाचनाची आणि लेखनाची आवड असल्यामुळे मला पुढे अद्ययावत शिक्षण करायचं होतं, म्हणून मला माझ्या माहेरून पूर्णपणे सपोर्ट मिळाला. आणि मला सासर तर एवढं कमालीचं चांगलं मिळालं की मला माझ्या सासूबाई आणि माझे पती यांच्या पूर्णपणे आधार असतो, आणि तेच माझे खरे आधारस्तंभ आहेत. म्हणजे मी असं या संदर्भात दिव्यांग या संदर्भात असं म्हणेल की जरी मी दिव्यांग असली पण मला असं माझं नशिबाने म्हणा किंवा कर्माने म्हणा की मला असं सासर मिळालं तर माझं अपंगत्व माझ्या सासरच्या कुटुंबाने झाकून टाकलं, आणि तेच माझ्या अपंगत्वाचा जो न्यूनगंड म्हणजे जो न्यूनत्व जो भाग होता तो त्यांनी मला आधार देऊन मला एवढा मोठा सपोर्ट केलेला आहे. तर आज माझ्यामध्ये आकाश पेलण्याची सुद्धा ताकद आलेली आहे. आणि हा सगळा भाग माझ्या माहेर आणि सासरच्या परिवाराकडूनच मिळालेले, कारण कुठलंही कार्य करत असताना आपण एकटे की माझ्यामुळे हे झालं असं कधीही होत नाही. कोणाचा तरी आपल्याला आधार असतो, आणि जर आधार असला पण आवड नसली तर आपल्याला कुठलीही गोष्ट शक्य होत नाही. आणि म्हणूनच दोन्ही गोष्ट मिळून जर आपण सकारात्मक विचार जर केला, जसं आपण आता विचार करतोय की वैशालीताई यांचं उदाहरण मी म्हणजे मला इतकं प्रचंड आवडलं की त्या दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये काम करत आहेत, आणि मला हेवा वाटतोय त्यांचा की मी स्वतः दिव्यांग असून मला दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये काम नाही करता आलं. मी एका सार्वजनिक संस्थेत आहे आणि त्या ठिकाणी मी विद्यार्थी घडवत असताना मला बऱ्याचदा माझं एक स्वप्न आहे की समजा आता पोलिओ डोस जे काही येतात शासनाची मोहीम, तर त्या दिवशी मला खूप वेळा वाटतं की तो पूर्ण दिवस मी म्हणजे कुठल्या तरी एका बूथवर थांबावं आणि पूर्ण दिवस त्यांच्यासाठी मी तो राखीव ठेवावा आणि ती सेवा मी करावी. तर वैशालीताई तुम्ही खरंच भाग्यवान आहात. मला आज तुमच्यासारखं व्यक्तिमत्व पण या ठिकाणी लाभलं, आणि कुणाल दादांच्या मदतीने आपण सगळे एक आलो, तर मला खूप आवडलं. तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन वैशालीताई. वैशालीताईंकडे जाऊयात. वैशालीताई कुणाल काहीतरी दादा, म्हणतायत. हा, येस येस, मला एक सांगायचं असं आहे की ताई जे म्हणाल्यात की मला दिव्यांगांसाठी काम नाही करायला मिळालं, तर आपण आता सध्या ह्या प्रणालीमध्ये आहोत की आपण दिव्यांग किंवा स्पेशल चाइल्ड किंवा नॉर्मल चाइल्ड पण समावेशित शिक्षणाकडे आता वाटचाल केलेली आहे. आणि समावेशित शिक्षणामध्ये आपल्याला सगळे विद्यार्थी म्हणजे प्रत्येक मूल आधी हे मूल असतं, नंतर ते दिव्यांग असतं, ही कन्सेप्ट आपल्याला पुढे न्यायची आहे. आणि त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत की सगळ्यांसाठी सर्व हक्काचं, आपण जे म्हणतो ना की राईट टू एज्युकेशन मध्ये आपण सगळ्या मुलांचा विचार केलेला आहे, मग तो डिसेबल असो
किंवा नॉर्मल असो. म्हणून आपण सगळ्या मुलांसाठी आपण काम करतो आहोत. मग ते कुठलंही मुलं असो, तुम्ही सुद्धा त्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतायत, ही काही कमी बाब नाहीये, खूप अभिमानाची बाब आहे. आणि आपण सगळ्यांसाठी सगळं काही नेण्याचा प्रयत्न करूयात. खऱ्या अर्थानं खूप छान ताईंनी मार्गदर्शन केलेलं आहे. माझ्या मताने राजश्रीताई जोडल्या गेलेल्या आहेत आपल्या सगळ्यांसोबत. राजश्रीताई, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो हो. तुमचा व्हिडिओ आम्हाला दिसत नाहीये, तुम्ही प्लीज तुमचा व्हिडिओ इनेबल करा. राजश्रीताई, मी तुमचं आपल्या ह्या इंटरव्ह्यू मध्ये, मुलाखत सत्रामध्ये मनापासून स्वागत करतो. आपली अर्ध्यामध्ये इंटरव्ह्यू झालेली आहे आणि ताईंना काही कार्यक्रम असल्या कारणाने ताई तिकडून आता आलेले आहेत, त्यामुळे स्वागत आहे ताई तुमचं. आज आपले 2 मान्यवर आपल्यासोबत आहेत. दिग्गज मान्यवर मी म्हणेल. वैशालीताई वाघ नाशिक पासून जोडल्या गेलेल्या आहेत आणि नंदुरबारहून डॉक्टर सविताताई पटेल जोडल्या गेलेल्या आहेत. माझ्या मते आपल्या दोघही व्यक्तिमत्वांना राजश्रीताईंबद्दल पुरेपूर माहिती असेलच. राजश्रीताई ह्या सुप्रसिद्ध उद्योजिका आहेत, व्याख्यात्या आहेत, 100 पेक्षा जास्त पुरस्कारांच्या मानकरी आणि त्याचप्रमाणे 10,000 पेक्षा जास्त व्यक्तिमत्वांबरोबर जोडल्या गेलेल्या, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाने त्यांची छाप पाडलेली आहे. तर ताई, मी आपल्याला विनंती करतो की आपण आमच्या 2 मान्यवरांचं आज या ठिकाणी आपल्याला स्वागत करावं आणि त्यांना शुभेच्छा द्याव्यात पुढच्या कार्यासाठी. राजश्री अँड कुणाल या मराठी युट्यूब चॅनल मध्ये सर्वात पहिलं सर्वांचं मी स्वागत करते. आणि आजच्या ज्या त्यासाठी त्यांना मला वाटतं नाशिक महानगरपालिकेने आदर्श शिक्षिका या पुरस्कारानेही गौरवित केलेला आहे आणि त्यांचं कार्य खूप छान आहे. तर वैशालीताई, तुमचं खूप खूप स्वागत आणि आपल्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा. तसेच सविताताई यांच्याबद्दलही सांगितलं की स्वतः दिव्यांग असून सविताताईंनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे आणि आम्ही दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स या कॉमर्स अँड इंडस्ट्री या माध्यमातून कुणाल आणि मी दोघंही सक्रिय आहोत. तर दिव्यांगांबद्दल आम्हाला विशेष प्रेम आहे आणि दिव्यांग सबलीकरण, दिव्यांग एम्पॉवरमेंटसाठी आमच्या भविष्यात खूप सारे प्लॅन आहे. तर आमच्या बरोबर काम करायला आम्ही तुम्हाला बोलवणारच आहोत. पण सगळ्यात पहिलं मी तुमचं या सत्रामध्ये खूप खूप स्वागत करते. थँक्यू. खऱ्या अर्थानं ताई, आज म्हणजे मला खूप असा अभिमान वाटतो की आज 3ही व्यक्तिमत्व, म्हणजे स्क्रीनवरती आज श्रोते आज पाहता आहेत, तर 3 व्यक्तिमत्व आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत आणि 3ही महिला सशक्तीकरणाचं किंवा महिला शक्ती ज्याला आपण म्हणत असतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. सगळ्यात पहिले माझ्या ज्या प्रेरणास्थान आहेत आणि सातत्याने ज्यांनी मला खूप म्हणजे घडण्यामागचं त्यांचं सगळ्यात मोठं योगदान मी म्हणेल तर राजश्रीताई पहिल्या याच्यामध्ये आहेत. त्यानंतर आपल्या याच्यामध्ये वैशालीताई आहेत, सविताताई आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतो श्रोतेहो, मी अनेक मुलाखतींमध्ये राजश्रीताई आपली मुलाखत ज्यावेळेस मी घेतली होती त्यावेळेसही हाच मुद्दा आपण त्या ठिकाणी प्रस्तुत केला होता की अनेक जण असे विचारत असतात की आम्हाला काहीतरी गाठायचं तर आहे पण खूप अडचणी येतात, अनेक संकटांचा सामना करावा लागतोय आणि यश मिळत नाहीये. तर खऱ्या अर्थानं मी सांगेल की अशा व्यक्तिमत्वांचं तुम्ही या ठिकाणी स्वतःसमोर एक आयडॉल तुम्ही त्यांना बनवा आणि ते काय कार्यकर्ता आहे त्याचं थोडं का असे ना आपण ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. आपण ते नक्कीच त्याच्यामध्ये हे करू शकू. माझ्या मताने राजश्रीताई आता जोडल्या गेल्या आहेत, त्यामुळे आपण त्यांच्यासमोर वैशाली त्यांना विनंती करेल की आपली एक छोटीशी प्रोफाईल राजश्रीताईंना द्या आणि त्यानंतर मग आपण सविताताईंकडे जाऊयात. म्हणजे कसं होईल की आपण एकमेकांना चांगलं ओळखू, याच्यामध्ये शिकू आणि श्रोत्यांना देखील आपल्याबद्दल डिटेल्ड माहिती या ठिकाणी मिळू शकेल. वैशालीताई. ओके ताई, माझं नाव वैशाली राहुल वाघ. मी 1999 पासून ह्या दिव्यांग क्षेत्रामध्ये कार्य करण्याची मला संधी मिळाली आहे. सुरुवातीचं शिक्षण जे आहे मी अंधांसाठीचं डीएड केलं होतं, त्याच्यानंतर मी बीएड केलेलं आहे आणि नंतर MA मराठीमध्ये माझं पुढील शिक्षण केलं होतं. जवळजवळ 99 पासून तर आज पावेतो ह्या दिव्यांग क्षेत्रातच मी काम करते आहे. बरीच वर्ष, जवळजवळ 20 वर्ष मी जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियान याच्या अंतर्गत काम केलं आणि आता 1 वर्षापासून मी मनपा क्षेत्राशी जोडली गेलेली आहे. कोविड कालावधीमुळे मला मनपात काम करायची संधी नाही मिळाली असं म्हणूयात की बरीचशी कामं थांबली, त्यातलं माझं एकही काम थांबलेलं आहे. तर पण मला जिल्हा परिषदमध्ये खूप सारं मोठं व्यासपीठ मिळालं होतं आणि तिथे जे सगळे टॉप टू बॉटम जेवढे काही माझे म्हणजे मी ज्यांच्याशी जोडली गेली, विशेषतः अधिकारी प्रवर्ग सगळे
सगळे अधिकारी, सगळे कर्मचारी आणि विशेष माझे सगळे विशेष शिक्षक बंधू आणि भगिनी, या सगळ्यांच्या सपोर्टने जेव्हा मी काम करत होते ना, तेव्हा प्रत्येक कामामध्ये मला त्यांच्या सपोर्टने यश मिळत गेलं आणि मी त्या दृष्टीने पुढची पावलं टाकत गेली. कारण हे जे काम आहे दिव्यांगांसाठीचं, हे टीम वर्क आहे. कुणी एकमेव व्यक्ती नाही करू शकत. कुणाचा तरी सपोर्ट घेऊन आपण सगळ्या टीम वर्कने आपण हे काम करू शकतो. आणि सध्या मी या मुलांचं शिक्षण, शैक्षणिक, भौतिक सुविधा, वैद्यकीय सुविधा या पुरवण्याचं काम शासनाच्या मदतीने करत आहे. आणि पुढील प्रवास माझा याच्या रिहॅबिलिटेशन, पुनर्वसनासाठी जावा, याच्यासाठी मी म्हणजे वाटचाल करत आहे. माझं पुढील स्वप्न आहे की ह्या मुलांच्या पुनर्वसनासाठी मी काहीतरी करावं. याच्या दृष्टीने तुमच्यासारख्या सगळ्या एनजीओची मदत मला लागणार आहे. आणि ताईंसारखं मला सकारात्मक दृष्टीने विचार करणाऱ्या व्यक्ती पण लाभलेल्या आहेत. त्याच्यामुळे कदाचित मी याच्यात अजून यश मिळवू शकेल. धन्यवाद वैशाली ताई. राजश्री ताई, मी तुम्हाला नक्कीच आपले जे दुसरे मान्यवर आहेत, सविता ताई, आजचे दोन्ही मान्यवर आहेत, त्यांचा थोडा का असेना माझ्याशी संबंध आहे. कारण वैशाली ताई ज्या आहेत त्या माझ्या चुलत काकू आहेत आणि त्यांचंही देखील काय मार्गदर्शन मला या ठिकाणी लाभत असतं. आणि सविता ताई ज्या आहेत त्या माझ्या आई बरोबरच त्यांचं शिक्षण झालेलं आहे. 10वी आणि 12वी पर्यंत त्यांचं शिक्षण माझ्या आई बरोबरच झालं. एका शाळेमध्ये त्या शिकल्या आणि तेव्हापासूनच एक असं आपलं असतं ना की आईची एक मैत्रीण आहे आणि त्यामुळे आज काय काय कोण कोण करताय, तर त्याच्यातनं सगळ्यात ज्या मैत्रिणींना आहेत ते ताईंचं नक्कीच एक अभिमान आज आहे. ताई दिव्यांग असून सुद्धा त्यांनी PhD चं शिक्षण घेतलेलं आहे, डॉक्टर सविता ताई पटेल. त्यामुळे ते त्यांचं एक उत्कृष्ट कामगिरी म्हणून नाव समाजामध्ये आज आहे. तर सविता ताई, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमचा परिचय राजश्री ताईंना करून द्यावा, म्हणजे आपण पुढच्या इंटरव्ह्यूला सुरुवात करू शकू. ताई नमस्ते. मी डॉक्टर सविता पटेल. आता कुणाल दादांनी एवढा सारा परिचय करून दिल्यानंतर उरत काहीच नाही. तरी सुद्धा मी नंदुरबार जिल्ह्यात म्हणजे जिल्ह्यातच या ठिकाणी एक खाजगी संस्था आहे, नंदुरबार तालुका विधायक समिती. इथल्या संस्थेमध्ये मी 13 वर्षांपासून ज्युनियर उच्च माध्यमिक याच्यात मराठी विषय हा शिकवते. आणि ज्यावेळेस मी मराठी हा विषय घेतला सुरुवातीला, म्हणजे MA पर्यंत मी मराठी हा विषय घेतला असं म्हणण्यापेक्षा मी मराठी विषय घेत ढकलत इथपर्यंत मी पोहोचली. खरं म्हणजे माझ्या विषयामध्ये काय ताकद आहे हे मला कळलं नाही. मैत्रिणीने घेतला म्हणून मी घेत गेली, वाहवत गेली. पण जेव्हा मला माझ्या विषयाची जेव्हा ताकद कळाली, की जसं मी मगाशी म्हटले की जेव्हा मला माझ्या दिव्यांगत्वाची ताकद कळाली, तसंच मला माझ्या विषयाची देखील ताकद कळाली की या विषयासारखा दुसरा विषय कुठलाही नाही की जो पूर्ण आपल्या आत्म्यापर्यंत, हृदयापर्यंत हात पोचवू शकतो. असा हा माझा मराठी विषय घेऊन मी आजपर्यंत माझं पूर्ण PhD नीट सेट हा विषय मी घेतला. आणि म्हणून मला माझ्या विषयाचा सुद्धा या ठिकाणी गौरव करावा वाटतो. आणि माझा हा विषय स्वीकारत मी नंदुरबारच्या एका खाजगी संस्थेत मुलाखतीसाठी, नोकरीसाठी मुलाखत दिली आणि तिथे मी यशस्वी झाली. आणि आज मला माझ्या ज्या ठिकाणी मी भाकरी खाते, ज्या ठिकाणी मी मोठी झाले, तर त्या ठिकाणी मला माझ्या संस्था चालकांना किंवा माझ्या संस्थेचं नाव घेतल्याशिवाय ही मुलाखत मला नाही वाटत की ही पूर्ण होऊ शकते. आणि त्याच्यामुळे मला इथलं जे काही एन्व्हायरमेंट होतं ते खूप पॉझिटिव्ह होतं. तिथे मी ज्या ठिकाणी नोकरीला होते तिथली लायब्ररी संपन्न आहे. त्या लायब्ररीचा, त्या ग्रंथालयाचा मी पुरेपूर उपयोग केला. आणि माझा तासिका झाल्यानंतर मी पूर्ण वेळ ग्रंथालयात बसून मला माझ्या सर्जनशीलतेला मी वाव दिला. नवनवीन लेखन करत गेली, वेगवेगळे विषय मला सुचत गेले, शीघ्र कविता करत गेली. आणि असं करत करत एक असं म्हणतात थेंबे थेंबे तळ साचं, आणि छोटस तळ नाही, एक छोटस डबकं असं माझं एक साचलेलं आहे. आणि मी थोडंफार लेखन करू लागली. आणि आज माझे 2 ग्रंथ जे काय आहे, संदर्भ ग्रंथ, उत्तर महाराष्ट्र बहिणाबाई कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव येथे या अंतर्गत येणाऱ्या जे काही वरिष्ठ महाविद्यालय आहेत, तर त्या वरिष्ठ महाविद्यालयात माझे 2 संदर्भ ग्रंथ लागलेले आहेत. MA फर्स्ट आणि MA सेकंडला मी समीक्षा देखील करते. तर अशा प्रकारे मी जे लिहित गेली किंवा मी ज्या गोष्टी समाजामध्ये मला दिसत गेलं असतं, म्हणजे साहित्य समाज जीवनाचा आरसा असतो, तर इन्स्टंट काहीतरी समोर दिसलं तर ते डोळ्यात खुपतं आणि ते लिहून टाकावं असं वाटत गेलं. आणि हळूहळू मग माझं असं हे वाढत गेलं. आणि त्या
त्या अनुषंगाने मी असं म्हणेल की आज तुम्ही मला भेटल्यात, मला कुणाल भेटला, मला वैशालीताई भेटल्या, राजश्रीताई भेटल्या, आणि विशेष म्हणजे बघा, आपण एक शेवटचं मी बोलेल की आपण जर का कुठल्याही गोष्टीत सकारात्मक विचार जर केला की मला हे करायचंय, तर माझ्या दृष्टीने मी असं म्हणेल की त्या लहरी, आपण सकारात्मक विचारांच्या लहरी या निसर्गामध्ये पसरत असतात आणि साता समुद्र पार कुठलीही व्यक्ती कितीतरी दूर असते तर त्याच्यापर्यंत त्या कॅच होत असतात आणि त्या आपल्यापर्यंत गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने ओढल्या जात असतात. जसं तुम्ही मला, मी दिव्यांग आणि तुम्ही दिव्यांग यांच्यासाठी काम करणारे जे आहेत, तर बरोबर आपण जोडले गेलो तर मला असं वाटतं की हा नियम खास असावा. आणि त्या पद्धतीने राजश्रीताई आणि त्यातल्या त्यात मला वैशालीताई सुद्धा जोडल्या गेल्यात आणि मी या नियमावर खरोखर विश्वास ठेवते आणि त्याच दृष्टीने मी आज मोठी झालेली आहे की जो विचार केला त्या दृष्टीने मला सगळं मिळत गेलं, फक्त सकारात्मक या दृष्टिकोनातून. खऱ्या अर्थानं ताईंनी या ठिकाणी खरंच खूप छान सांगितलं आणि आपला परिचय सुद्धा तेवढाच खूप छान माध्यमात त्यांनी करून दिलात की खरं विचारांची शक्ती आपल्याला घडवू शकते, आपल्या जीवनाला घडवू शकते आणि एक नवीन कलाटणी सुद्धा देऊ शकते. धन्यवाद राजश्रीताई, तुम्ही आमच्यासोबत या ठिकाणी जोडला गेला. तुम्ही तुमच्या दिवसभराच्या बिझी शेड्यूल मधनं आम्हाला या ठिकाणी वेळ दिला, त्याबद्दल धन्यवाद. आम्ही आमची पुढची इंटरव्ह्यू ठिकाणी कंटिन्यू करू, त्यामुळे धन्यवाद राजश्रीताई. तर पुढच्या आपण श्रोते इंटरव्ह्यूला आपण कंटिन्यू करणार आहोत. आता थोडंसं गमतीशीर, आपण आता छानसे या ठिकाणी त्यांचे सगळे आपण पाहिलेलं आहेत. आपण त्यांचं सगळं त्यांनी काय काय आतापर्यंत केलं, कसा संघर्ष केला, अवॉर्ड वगैरे सगळं आता आपण पाहिलं. पण आपलं विशेष मुलाखत सत्राला सुरुवात होती ह्या पार्ट पासून, कारण अनेकांना ह्या पार्टचीच एक ओढ लागलेली असते की कधी हा पार्ट येईल, आणि तो आहे रॅपिड फायर क्वेश्चन, जो गमतीशीर पद्धतीने असतो. तर मी पहिला प्रश्न सविता ताईंना विचारेल की असा थोडक्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की असं कोणता असं आयुष्यात तुमचा एखादी, ज्याला म्हणू शकतो भाग आहे किंवा तो तुम्ही कधीही विसरू शकत नाही, अशी एखादी घटना, किंवा ती थोडीशी गमतीशीर असली तरी आम्हाला चालेल आणि ती नक्कीच आमच्या श्रोत्यांना ऐकण्यास नक्कीच आवडेल. त्यामुळे तशी तुम्ही एखादी घटना आमच्यासोबत शेअर करा. म्हणजे आता कुणालने म्हटलं की ते थोडक्यात, तर मी असं म्हणेल की अजूनही मला त्या गोष्टीचं हसायला येत असतं. डीएड कॉलेजला शिकवत असताना एक लक्ष्मण माने म्हणून विद्यार्थी होता आणि त्याला मी सांगितलं की माझी गाडी या ठिकाणी लावायची, माझी गाडी रस्त्यातच नादुरुस्त झाली, तर त्याला बोलले की माझी गाडी या ठिकाणी लाव, एक बुक डेपो आहे त्या ठिकाणी लाव. आणि मी कुठल्या गोंधळात त्याला हे बोलली की जो बुक डेपोचं नाव सांगितलं तर ते त्या ठिकाणी ऍक्च्युली गॅरेज नव्हतं आणि मी त्या गॅरेज जवळ, म्हणजे मी त्या बुक डेपो जवळ येऊन पोहोचली आणि विचार करते की अजून हा कसा पोहोचला नाही तिथे. तर तिकडून अजून काही विद्यार्थिनी मला येताना दिसल्या की मी का रे बेटा लक्ष्मण दिसला का, मी त्याला सांगितलं की इथे इथे गॅरेज आहे, तर त्या मला बोलल्यात की मॅम गॅरेज इथे नाहीये, दुसऱ्या बुक डेपो समोर ते गॅरेज आहे. मी यामुळे तो त्यामुळे निघाला आणि इथे आली. तर आणि तो विद्यार्थी मला की डोक्यामध्ये असंख्य विचार जर असले तर गोंधळ कसा उडतो आणि आपणच आपल्याला हसायला कसं होतं की बऱ्याचदा मला तो विषय जर आठवला तर मी ती डायरी काढत असते आणि तो विषय मी घरात सुद्धा वाचून दाखवते. तर आजही त्या गोष्टीचं महत्व आणि त्या गोष्टीमुळे हसायला तेवढंच येत असतं. वैशाली ताई, खरंच म्हणजे तुम्हालाही त्याच्यावरनं नक्कीच हे भेटला असेल, कारण सविता त्यांनी जो आपल्याला घटना सांगितली ती खरंच एक अविस्मरणीय घटना त्यांच्यासाठी होती. तसंच मी तुम्हाला सुद्धा या ठिकाणी विचार की एखादी कोणती गमतीशीर घटना अशी तुमच्यासोबत घडलेली की जी तुम्ही कधी विसरू शकत नाही. माझ्यामध्ये काही टेक्निकल इश्यूज येत आहेत, वैशाली ताईंपर्यंत आवाज माझा पोहोचत नाहीये. वैशाली ताई, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? वैशाली ताई, माझा प्रश्न असा होता की अशी कोणती अशी घटना तुमच्यासोबत घडली जी तुम्ही कधीही विसरू शकत नाही आणि एक ती गमतीशीर अशी असली तरी आमच्या श्रोत्यांना ती चालू शकेल. गमतीशीर म्हणजे ऍक्च्युअली ना, घरामध्ये ना माझ्या जॉबची कन्सेप्ट जी आहे, आता मी सर्व शिक्षा अभियानमध्ये जो जॉब करते त्याला आम्हाला वेळेनुसार थोडंसं टाइम लिमिट कमी जास्त होत असतं. कधी जास्त लोड असला की जास्त वेळ असतो आणि कधी कमी. तर
सासूबाई ज्या आहेत आमच्या धार्मिक असतात, खूप धार्मिक आहेत त्या. आणि त्यांना सुरुवातीला असं वाटतं की शिक्षक म्हणजे कसं 10 ते 5 शाळेत जातो आणि 5 वाजता घरी येतो आणि त्याला खूप साऱ्या सुट्ट्या असतात, ही कन्सेप्ट त्यांच्या डोक्यात होती. आणि सुरुवातीला सारखं विचारायचे, दिवाळीच्या सुट्ट्या नाही का, मेच्या सुट्ट्या नाही का. म्हणजे सुरुवातीला 4-5 वर्ष ह्या प्रश्नांची उत्तर आम्ही म्हणजे असे काय द्यायचं असा प्रश्न असायचा. आणि त्यांना ही आमच्या विशेष शिक्षकाची कन्सेप्ट नव्हती माहिती, त्यांना फक्त एक शाळेतला गुरुजी, टीचर, शिक्षिका असं माहिती असायचं. मग त्यांना जेव्हा आम्ही समजवलं की आई आमचा हा असा जॉब असतो, आम्ही शाळेतल्या मुलांना असं याच्यावर खडू आणि फळ्याने नाही शिकवत नुसतं, तर आमच्या शाळेमध्ये अशी वेगवेगळी मुलं असतात आणि सर्व प्रकारची अपंग मुलं असतात आणि मग त्यांना त्यांच्या स्किलनुसार आम्ही त्यांना शिकवत असतो, म्हणून वेळ कमी जास्त असतो. आणि अशा मुलांसाठी आम्हाला दिवाळी वगैरे अशा काही सुट्ट्या खूप नसतात. आणि आम्ही सर्व शिक्षाच्या प्रोजेक्टवर आहेत. त्यांची कन्सेप्ट काय होती की शाळेवर आहोत, तर आम्ही एक स्पेसिफिक शाळा नसून आम्हाला पूर्ण एरिया दिला जातो, बीट असतं, केंद्र असतात किंवा मग तालुका प्लेस असतो, असं सगळ्या मुलांसाठी आम्ही कामकाज करत असतो. तर ते पटवायला मला 3 ते 4 वर्ष त्यांना समजून सांगायला लागलेत. हसायला येतं, बाकीचे सगळे घरातले हसायचे, पण आईंना ती कन्सेप्ट समजवायला मला 3-4 वर्ष लागलीत की अरे नाही, हा वेगळ्या प्रकारचा जॉब आहे. मग त्यांना आता कळतंय, आता म्हणतात नको नको, सेवाच कर तू मुलांची, अजून जास्त वेळ दे, पण मुलांची सेवा करते ना, मग चालेल, 1 तास उशिरा आली तरी चालेल. खऱ्या अर्थानं खूप छान. म्हणजे कारण याच्यामध्ये एक उदाहरण आपल्याला ठिकाणी कळतं की परिवाराची साथ आपल्याला असणं की अत्यंत गरजेचं आहे. ती जर आपल्याला मिळाली तर सगळ्या गोष्टी साध्य या ठिकाणी होऊ शकतात. रॅपिड फायर क्वेश्चनला सुरुवात करूयात. माझा पहिला प्रश्न दोघांनाही असेल. ताई, फावल्या वेळामध्ये तुम्हाला सर्वाधिक करायला काय आवडेल? तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. समोर टीव्ही आहे, हातात पुस्तक आहे. काय वाटेल, काय वाचाल किंवा काय पाहाल? वैशाली ताईंकडे पहिले जाईल. खरं सांगू का, मला दोन्ही पण नाही आवडत. टीव्ही पाहायलाही नाही आवडत आणि वाचन पण फारसं नाही आवडत. मी ह्या रिकाम्या अगदी वेळात काय करते, फ्रँकली उत्तर दिलं ताईंनी. फ्रँकली हा, कारण त्याचं कारण असं आता आहे मला म्हणजे ना. कारण सविताताईंबद्दल मला माहिती आहे की सविताताईंना वाचनाची आवड आहे. ताई साहित्य क्षेत्रातल्या आहेत, एक्झॅक्टली. त्यामुळे ताईंनी फ्रँकली उत्तर दिलं. पण वैशाली ताई, तुमचं मनापासून अभिनंदन की तुम्ही पुस्तक वाचायचं सुद्धा म्हणू शकत होतात, पण तुम्ही दोघंही टाळलात. मनापासून अभिनंदन. आमच्या श्रोत्यांना एक नवीन नाही. किस्सा होईल की प्रामाणिकपणा असावं तर वैशाली ताईंसारखा. त्याचं कारण असं आहे की मला जेव्हा माझ्या व्हॉट्सअपला आहे ना, बरीच मेसेज आलेली असतात दिवसभरात स्टुडंटची की मॅडम याचं काय आहे, त्याचं काय आहे, तिकडे रीडर नाही मिळाला, इकडे रायटर नाही मिळाला, याच्या घरी पाणी संपलं, त्याच्या आईने मारलं, असे बरेच काही प्रॉब्लेम्स असतात मुलांचे. 10वी पासआउट झालेले मुलांचे, कॉलेजच्या मुलांचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, कुणाचे राहण्याचे प्रॉब्लेम, खाण्याचे प्रॉब्लेम. तर हे जे मला मेसेजेस आले असतात ना, त्यांना मी त्या फावल्या वेळेमध्ये रिप्लाय देत असते किंवा मग कॉल करून त्यांचं विचारपूस करत असते, जेणेकरून त्यांचा प्रॉब्लेम मला कितपत सॉल्व्ह करता येईल याच्यासाठी माझा प्रयत्न असतो. कारण ह्या मुलांसाठी मी टाइम लिमिट कधीच ठेवलं नाही. रात्री 10 वाजता कोणी फोन करून विचारलं तरी मला त्याला सांगायला आवडतं आणि मी तो वेळ त्याला देण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. म्हणजे डेडिकेशन टू युअर वर्क, ज्याला आपण म्हणतो की इफ यू हॅव एन डेडिकेशन टू युअर वर्क यू कॅन डू एनिथिंग यू वॉन्ट. आणि तेच ताईंच्या माध्यमातून आपल्याला दिसतं आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. स्वतःहून बनवायला एक्झॅक्टली काय आवडतं? म्हणजे ते तुम्हालाही आवडतं आणि तुमच्या परिवाराला आवडतं, अशी कोणत्या एखाद्या खाद्यपदार्थाचं नाव घ्याल? भाकरी. भाकरी. अरे वा, खूप छान. आणि वैशाली ताई, तुम्ही? गोड रवा. गोड रवा. खूप छान, खूप छान उत्तर दिलं. आणि खरं मला म्हणजे वैशाली ताई खानदेशाच्या आहेत, मी खानदेशाच्या आहेत आणि सविता ताई सुद्धा आता खानदेशामध्ये आहेत. आणि त्यामुळे असं म्हणतात की खानदेशी लोकांना थोडं झणझणीत असं लागतं. आणि त्यामुळे श्रोत्यांना अनेक मला विचारतात की दादा तुम्हाला काय आवडतं? तर एक्झॅक्टली मला जास्त झणझणीत वगैरे काही असं आवडत नाही, पण रोज असं नवीन नवीन ट्राय करायला नक्कीच आवडतं. एक दिवशी ज्यावेळेस मी आमचा एक नवीन ब्लॉग सुद्धा येणार आहे, ज्या दिवशी मी राजश्री ताई, माझी आई स्वतः बरोबर मी 24 तास एक्झॅक्टली त्यांच्या दिनचर्यामध्ये काय चालतं. कारण अनेक श्रोत्यांना माहिती आहे आणि माझ्या सबस्क्रायबर सुद्धा माहिती आहेत की मला खूप चमचमीत खायला आवडतं आणि माझी आई तेवढे लाड सुद्धा पुरवते. आणि त्यामुळे अनेक डिशेस तुम्हाला नवीन याच्यामध्ये बघण्यास मिळू शकतील. आणि सविता ताईंना भाकरी आणि वैशाली ताईंना रवा आवडतो. तर आपल्याला याचं उत्तरही मिळालेलं आहे. तर रॅपिड फायर क्वेश्चनचं आपलं सेकंड राऊंड संपलेला आहे. तिसऱ्या राऊंडकडे नक्कीच बोलूयात. मला एक सांगा की अशी कोणती व्यक्ती आहे की ज्यांच्यासोबत तुम्ही तुमच्या सर्व गोष्टी या शेअर करतात? वैशाली ताईंसाठी. हो, वैशाली ताईंसाठी. दोघांसाठी सेम प्रश्न आहेत आपले. आई पप्पा यांच्याशी आधी शेअर करते. आई आणि बाबा. आणि तुम्ही सविता ताई? मुलगा.
मुलाबरोबर शेअर माझा लहान करता. मुलगा आहे. नवीन समीकरण आपल्याला बघण्यास मिळतंय, कारण खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर एखादी महिला ती आपल्या आई बाबांसोबत किंवा कधीतरी अशा एखाद्या केसमध्ये सासू सासऱ्यांबरोबर किंवा नाहीतर मग आपल्या नवऱ्याबरोबर शेअर करत असते. पण सविताताईंच्या बाबतीमध्ये आपल्याला नवीन समीकरण दिसले की ते आपल्या मुलाबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करतात, आणि खरंच महत्वाचं सुद्धा आहे. कारण जितकं संवाद आपला एकमेकांसोबत दृढ होईल, कारण याच्यामधनं एक नक्कीच आपल्याला शिकण्यासारखी गोष्ट आहे की आपला आणि मुलांचा, म्हणजे जे काही आता पेरेंट्स आहेत आपल्यासमोर, आता दोघी जे पालक आहेत, तर असं म्हणतात की पालक आणि मुलांचा जर संवाद त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने होत असेल किंवा रोजच्या रोज नियमित संवाद होत असेल, तर माझ्या मताने जे मुलांवरती मनावरती दडपण येत असतं, म्हणजे आज आपण पाहतोय की अनेक मुलं डिप्रेशन मध्ये गेलेली असतात, अनेक पबजी मध्ये बुडलेली आहेत असं मी म्हणेल नक्कीच, कारण आपले अनेक आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोच. तर हे सगळं टाळण्यासाठी, मुलांना डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी माझ्या मताने संवाद हा सगळ्यात महत्वाचा माध्यम आहे. आणि सविताताई, तुम्ही हे करता आहात त्यामुळे तुमचंही मनापासून अभिनंदन, कारण तुम्ही त्या माध्यमातून आपल्या मुलाशी संवाद साधता, आपल्या मनातल्या गोष्टी त्यांना सांगतात, आणि खरंच ते महत्वाचं आहे. आणि वैशालीताई, तुमचं सुद्धा, कारण आई वडील सर्व श्रेष्ठ असतात आणि त्यांच्याबरोबर तुम्ही संवाद साधून त्यांचा गायडन्स घेतात, कारण असं म्हणतात की आई वडिलांसोबत बोलल्यानंतर एक मनाला शांती सुद्धा मिळत असते, समाधान भेटत असतं, आणि कितीही संकट जरी असले तरी आई वडिलांचं मुलाचं मार्गदर्शन जर आपल्याला मिळालं तर त्या संकटातनं आपण बाहेर येत असतो. तर अनेक अशा गोष्टी आपण आपल्या मुलाखतीमधनं श्रोत्यांना सांगत असतो, तेच आपल्या मुलाखतीचं विशेष आहे. मी पुढच्या प्रश्नाकडे आपल्या सगळ्यांना विचारूच नक्कीच वाटेल की कोणतं असं स्थळ आहे जे तुम्हाला वर्षभरातनं काय होईना पण तुम्हाला पुन्हा पुन्हा जावंशी वाटतं, पर्यटन स्थळा संदर्भात मी बोलतोय. सविताताई, तुमच्याकडे येतो पहिले. खरं तर मला पर्यटन वगैरेची मुळात आवड नाहीच, आणि मला जर स्थळ किंवा पर्यटन या संदर्भात जर विचारलं तर माझं एक स्वप्न आहे की मी भिलार गाव, जे पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे, त्या ठिकाणी जावं, आणि त्या ठिकाणी दरवर्षी जायला मिळावं. जसं पंढरीची वारी केली जाते तर त्या ठिकाणी ती वारी दरवर्षी व्हावी, असं एक स्वप्न आहे. पण अद्याप तरी मला कुठलं पर्यटन स्थळ आणि त्या ठिकाणी मी अगदीच आकर्षिले गेलेले आहे असं नाही. खूप छान, म्हणजे डेडिकेशन टू युअर वर्कचं अजून एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या ठिकाणी भेटलेलं आहे. वैशालीताई, तुम्ही काय सांगाल, कोणतं पर्यटन स्थळ? पर्यटन स्थळ वगैरे असं काही नाही. ज्या दिवशी सुट्टी मिळाली त्या दिवशी आपले नातेवाईक, आई वडील, फॅमिलियर या सगळ्यांकडे जायला आवडतं आणि त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडतो. भले दुसरी गावाला का जाईना, पण नातेवाईकांकडे, कारण त्यांना वेळ दिला जात नाही आणि नेहमी जाणं होत नाही. तर तो सुट्टीचा दिवस कुटुंबियांसोबत घालवायला जास्त आवडतो. खूप छान, खूप छान उत्तर त्यांनी दिलं. मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, आणि असं म्हणतात की हा प्रश्न माझा थोडासा जे मुलाखत देणारे आहेत त्यांच्यासाठी बुचकळ्यात पाडण्यासारखा असतो, की तुमचं आज जे तुम्ही यश प्राप्त केलेलं आहे त्याचं सगळ्यात मोठं योगदान तुम्ही कोणाला द्याल? कारण तुम्ही आता ज्या व्यक्तिमत्वांचं नाव घ्याल, उदाहरणार्थ तुम्ही तुमचं नवऱ्याचं नाव घेतलं आणि इतरांचं नाव जर घेतलं नाही तर ते तुम्हाला दोष देतील, आणि नवऱ्याचं नाही घेतलं तर आणखी वाद होऊ शकतात. त्यामुळे उत्तर जे आहे ते तुम्हाला विचार करून या ठिकाणी द्यायचं आहे की तुमच्या यशाचं योगदान किंवा ज्यांचा सहभाग आहे ते तुम्ही कोणाला द्या. एकाच व्यक्तीचं नाव घ्यायचं, रॅपिड फायर क्वेश्चन. खरोखर बुचकळ्यात टाकणारा प्रश्न आहे. सविताताई, तुम्हीच उत्तर द्या पहिला. माझे पती. ओके, म्हणजे ताईंनी एक सावध पवित्रा घेतलाय. नाही, खूप सारी यादी, म्हणजे त्याची यादी खूप सारी, पण तुम्ही एकच नाव घेतलंय, आणि ज्यांची मी जन्माशी माझी गाठ बांधली गेली तर त्यांनीच मला खरी साथ दिली, आणि म्हणून माझ्या पतींनी मला साथ दिली. अगदी बरोबर, म्हणजे जी आपली परंपरा सुरू आहे तीच परंपरा आपल्याला सविताताईंच्या बाबतीमध्ये सुद्धा दिसली आहे. वैशाली, ते तुमच्याकडे येईल, काय उत्तर द्याल? ऑब्विसली माझं हेच उत्तर असणार आहे की पतीची साथ असल्याशिवाय आपण लग्नानंतर जे पण काही वाटचाल करतो त्याला फुलफिल पतीची साथ असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. अगदी बरोबर, त्याचं श्रेय त्यांना. अगदी बरोबर. खऱ्या अर्थाने ह्याच उत्तराची अपेक्षा असते, कारण आपण थोडंसं गोलमाल पद्धतीने प्रश्न विचारतो, पण आपल्याला खऱ्या अर्थाने त्यांच्या मनातनं जाणून घ्यायचं असतं की त्यांचं खरं कोणाचं त्यांचं योगदान आहे. आणि खरं बघायला गेलं तर एखादी महिलेला जे यश त्या ठिकाणी मिळत असतं तिच्या जे काय आपण म्हणत असतो नवऱ्याचंच त्या ठिकाणी योगदान खूप असतं, कारण ते त्यांची जीवनाशी त्यांची गाठ जोडली गेलेली असते. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो की जर दोघांनी एकत्र मिळून जर त्या ठिकाणी काम केलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल महिला काम करत असेल तर जो काही
पुरुष आहे त्यांनी जर घरचं सगळी जर सांभाळलं तर त्याही घराची खूप चांगली प्रगती होत असते. आपणही ते अनेक उदाहरणांमध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जर पुरुष काम करत असेल तर स्त्रीने त्याच्या मागे खंबीर पद्धतीने उभे राहणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, जे आपल्याला खूप साऱ्या ठिकाणी दिसत असतं. पण व्हाईस वर्सा म्हणजेच पुरुषाने घर सांभाळून महिलेने सगळं त्या ठिकाणी समाजामध्ये जाऊन कार्य करावं हे थोडंसं कमी दिसतं आणि त्याचंच प्रमाण वाढण्याची आज माझ्या मताने गरज आहे. आणि तेच आपण दोघंही उदाहरणांच्या माध्यमातून आज पाहतो आहोत. अंतिम प्रश्नाकडे वळूयात. मी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी विचारेल की आपण आपल्या समाजासोबत, जसं मी सविताताईंबद्दल मला माहिती आहे की गुजर समाजाच्या मध्ये त्यांचं खूप मोठं कार्य त्या ठिकाणी आहे, तर आपल्याला आपल्या समाजासंदर्भात म्हणजे आपण आता खानदेशामध्ये आहोत ताई वैशाली, ते तुम्हालाच प्रश्न विचारतोय की खानदेशासोबत तुम्हाला कशा पद्धतीने, कारण तिकडची संस्कृती वेगळी आहे, नाशिकमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही राहता तिकडची संस्कृती वेगळी आहे, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल की आपल्या मूळ संस्कृतीशी आपण कशा पद्धतीने जोडले गेलं पाहिजे किंवा तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न करतात? संस्कृती परंपरा वेगवेगळ्या असले तरी माणसाचे स्वभाव बऱ्यापैकी सारखेच असतात सर्वत्र. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सो ज्या ज्या ठिकाणी जी व्यक्ती ज्या स्वभावाची आहे त्या स्वभावानुसार आपण ऍडजस्ट करून समोरच्याशी जर म्हणजे आपण कार्य साधलं तर त्याला नक्की यश येतं, हा माझा विश्वास आहे. त्याच्यामुळे मी खानदेश किंवा शहरी वातावरण, ग्रामीण वातावरण किंवा आदिवासी एरियात सुद्धा मी स्वतः काम केलेलं आहे. मला कुठेही काही अशी अडचण जाणवली नाही, उलट सगळ्यांनी सगळ्या ठिकाणी फुलफिल कोऑपरेट केलेलं आहे. सो माझ्या मनात असं कधीच आलं नाही की एरियावर म्हणजे प्रश्न मला कधीच निर्माण झाला नाही. अगदी बरोबर, खूप छान उत्तर दिलं ताईंनी. म्हणजे जिथं आपण ज्या ठिकाणी आहोत, म्हणजे उद्या मी परदेशात जरी गेलो तर त्या ठिकाणी मी तिकडे मी समावून स्वतःला घेतलं गेलं पाहिजे, हेच ताईंनी छानसं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. सविता ताई, माझ्या मते तुमचं थोडंसं उत्तर वेगळं असेल, कारण तुमचं कार्य गुजर समाजासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल, काय प्रयत्न आहेत अगदी थोडक्यात? मला असं वाटतं की प्रत्येकाची संस्कृती ही म्हणजे त्या त्या जाती परत्वे, बोलीभाषा परत्वे, प्रदेशा परत्वे वेगवेगळी असते. माणूस हा सर्वत्र सारखाच, तरी सुद्धा संस्कृती वेगवेगळी असते, परंपरा रूढी वेगवेगळ्या असतात. आपण संस्कृतीचा जर विचार केला समाजासाठीच, तर मला असं वाटतं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि म्हणून समाजाचं देणं लागत असताना आपण आपली नोकरी किंवा आपलं घरदार, कुटुंब हे सर्व सांभाळत असताना आपण समाजाचे हे एक घटक आहोत हे विसरून चालत नाही. आणि म्हणून माझी संस्कृती, आज आपण लोकसाहित्याच्या संदर्भात जर विचार केला तर प्रत्येक जाती परत्वे वेगवेगळ्या त्या बोलीभाषांमधील वेगवेगळे जे काही सण उत्सव आहेत, पारंपरिक विधिविधान आहेत, तर त्या प्रत्येक प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर तसंच मी गुजर समाजात जन्म घेतलेला असल्या कारणाने माझ्या समाजाच्या संस्कृतीवर सुद्धा एक प्रकारे प्रकाश टाकावा, प्रकाश पडावा आणि ते लोकसाहित्याच्या दालनापर्यंत पोहोचावं, यासाठी माझा आटोकाट प्रयत्न असतो आणि ते करण्यासाठी मी नेहमी सज्ज असते. हा माझ्या समाजासाठी एक देणं हा जो घटक आहे तो समर्पित असतो. खरंच मनापासून धन्यवाद ताई, खूप छान उत्तर या ठिकाणी दिलं. मी श्रोत्यांना या ठिकाणी नक्कीच माहिती देऊ शकेल आणि आपले दिग्गज मान्यवरांना सुद्धा अनेक मान्यवर आपल्या ह्या इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत. अगदी अनिता ताई सुद्धा आहेत. माझ्या मताने वैशाली त्यांनी ती लिंक त्या ठिकाणी शेअर केली होती, पण आपण अनेकांना या इंटरव्ह्यू मध्ये न जोडता आपली युट्यूबचं लिंक सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. वैशाली ताईंचे विचार, सविता ताईंचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे, याची मी या ठिकाणी पुन्हा एकदा आश्वासन आपल्याला देतो. फक्त आपल्या मान्यवरांना विनंती असेल की आपण ही जी युट्यूबची लिंक आहे ती अनेकांपर्यंत पोहोचवा. आणि श्रोत्यांना माझी विनंती आहे की तुम्ही आमच्या चॅनलला खाली दिलेल्या लाल कलरच्या याच्यावर बटनवरती क्लिक करून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो पाहू शकाल. आणि आजची जी मुलाखत आहे त्याच्या संदर्भात मी बोलेल, पण त्यापूर्वी सर्व श्रोत्यांना राजश्री कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनल तर्फे मी नम्र आवाहन करतो की कोविड-19चा प्रादुर्भाव हा वाढतो आहे आणि त्यामुळे आज आपण ज्यावेळेस मुलाखत घेतो आहोत, तुमच्यापर्यंत ज्यावेळेस व्हिडिओ पोहोचेल त्यावेळेस तुमच्यापर्यंत हा संदेश सुद्धा मला नक्कीच पोहोचवायचा आहे की मी जबाबदार, की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलेलं आहे त्याला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद द्या, सर्व नियमांचे पालन या ठिकाणी करा, कारण आपण पाहतोय की कोविड-19ची जी परिस्थिती आहे ती गंभीर होत चाललेली आहे आणि त्यामुळे आपण मास्क या ठिकाणी नक्कीच लावा, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाईज करणे म्हणजे ती त्रिसूत्री आहे त्याचं तुम्ही त्या ठिकाणी पालन करा, म्हणजे तुम्ही सुरक्षित, तुमचा परिवार सुरक्षित, परिवार सुरक्षित, समाज या ठिकाणी सुरक्षित राहू शकेल, असं नम्र आवाहन या ठिकाणी
करतो आणि आपण नक्कीच त्याचं पालन करा अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. वैशालीताई आणि सविताताई, आपण आमच्या सोबत या ठिकाणी जोडला गेलात. महिला शक्तीचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या ठिकाणी आहे आणि ऍज अन मुलाखतकार मी आज आपल्या सगळ्यांसमोर आहे आणि मी इंटरव्ह्यूच्या सगळ्यात शेवटी, म्हणजे आपण आता अंतिम टप्प्यामध्ये आहोत, तर मी या ठिकाणी नक्कीच जो मुलाखत देणारे असतात ते माझ्यापेक्षा खूप वयाने मोठे असतात, एक्सपिरियन्सने मोठे असतात, कर्तृत्वाने मोठे असतात, त्यांचं कार्य प्रचंड मोठं असतं आणि त्यामुळे जी मला सवय आहे, जी मला आई वडिलांकडनं मिळालेली आहे, की आपल्या दोघांचेही आशीर्वाद या ठिकाणी मी मागतो की आपल्यासारखे व्यक्तिमत्वांचे आशीर्वाद माझ्या सोबत जर राहिले तर आणखी एक चांगलं कार्य माझ्या हातून घडू शकेल. आणि आपल्यासारखंच, म्हणजे असं म्हणतात की जे चांगल्या व्यक्तिमत्वांचा सहवास, ज्याला संगत असं म्हणत असतात, ती जर आपल्याला चांगली भेटली, मग ते डिस्टन्सिंग बंद का असेना, साता समुद्र पार का असेना, जसं सविताताईंनी म्हटलं, तर जरी ते आपल्याला तिकडून जर त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला तर एक चांगल्या पद्धतीचं कार्य होऊ शकेल. तर वैशालीताई आणि सविताताई, मी आपल्या दोघांचे आशीर्वाद या ठिकाणी मागतो. गॉड ब्लेस यू. धन्यवाद. धन्यवाद ताई. बोला 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 सविताताई, बोला. तुला आमच्या कुणाल दादा, तुला आमचा पाठिंबा नेहमी असेल. तू खूप खूप मोठा हो. आणि नाहीतरी मी आता बोलणारच होती मगाशी की तू प्रश्नावली इतकी सुंदर तयार केली आहेस ना की कुठेही तुला किंतु परंतु तू किंवा अडखळला नाही. आणि मी मराठी विषय शिकवते. मराठी विषयाच्या अध्यापनामध्ये प्रश्नावली, मुलाखत पूर्वीची प्रश्नावली तू इतकी सुंदर बनवली तर तू एक कोणी सर्वसामान्य नाही, तू असामान्य एक कर्तृत्ववान व्यक्ती आहेस. माझ्या नजरेसमोर तसा होतास आणि आज मला स्पष्ट दिसतोय. एवढा वेळ तू मला तुझा अनुभव देत आहेस आणि तू खूप खूप मोठा होशील. धन्यवाद. धन्यवाद ताई, मनापासून धन्यवाद. कुणाल, धन्यवाद. धन्यवाद, खऱ्या अर्थाने धन्यवाद. हॅलो कुणाल. बोला 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 ताई. कुणाल, बोला बोला. तू जरी छोटा असलास, तुझं काम खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि चांगल्या कामामध्ये सगळ्यांचाच म्हणजे आशीर्वाद नेहमी असतात आपल्याला. त्याच्यामुळे तुझं यश खूप खूप मिळेल तुला. तुझ्या यशामध्ये भरपूर जे कमिटमेंट करतो राजश्री ताईंना ते तुझं सफल हो, ही सदिच्छा. धन्यवाद. धन्यवाद. खरंच असं म्हणतात की आपल्याला जर एक व्यक्ती खरंच काही करू शकत नाही, त्याला अनेक जणांना सोबत घेऊन जावं लागतं. आणि आज आपल्या त्या परिवारामध्ये वैशालीताईंची आणि सविताताईंची सुद्धा भर पडलेली आहे. त्यामुळे आपल्या दोघांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आपल्याला. आणि विशेष करून एक विशेष घोषणा मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सबस्क्रायबर्स यांच्यासाठी करू शकेल, जी आपण पोस्टच्या माध्यमातून सुद्धा केलेली होती, की आपण लवकरच एक कॉन्टेस्ट जाहीर करत आहोत. मी त्या कॉन्टेस्टचे क्लिप या ठिकाणी जर ट्राय करतो शेअर होत असेल, नाही तर मी त्याच्यामध्ये ब्रीफ आपल्याला इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी नक्कीच देऊ इच्छित आहे. आपण एक विशेष कॉन्टेस्टला सुरुवात करत आहोत. त्या कॉन्टेस्टचं नाव आहे गौरव व्यक्तिमत्वांचा गौरव कार्याचा विशेष कॉन्टेस्ट मालिका. त्याचं इनॉग्रेशन आपण दोन्हींच्या आज जे मान्यवर आहेत वैशालीताई आणि सविताताई यांच्या सर्व जे काही सबस्क्राईब आपल्यासोबत जोडले जातील त्यांच्यासाठी असेल. वैशालीताई, तुम्हाला सुद्धा याच्यातनं मी माहिती देऊ इच्छित आहे की आपल्या सर्व जे काही आपल्यासोबत जोडले गेलेले आहे, ज्यांच्यापर्यंत आपण लिंक शेअर केली, त्या सर्वच आपल्या ग्रुपसाठी, आपल्या कम्युनिटीसाठी आम्ही एक कॉन्टेस्ट सुरू केलेले आहे. सविताताई, तुमच्या सुद्धा कम्युनिटीसाठी कॉन्टेस्ट लागू असेल तर आपण ज्यांना ज्यांना लिंक शेअर कराल आणि जे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करतील, ह्या व्हिडिओला आपण जी मुलाखत टाकणार आहोत त्या व्हिडिओ लाईक करतील, त्यांच्यासाठी एक विशेष स्पर्धा आहे. त्या सर्व याच्यातनं आपण एक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एक स्पर्धक निवडत असतो आणि त्या स्पर्धकाला आपण एक गिफ्ट हॅम्पर देत असतो, जे गिफ्ट हॅम्पर व्हेरी करतं आणि ते खूप सरप्राइझिंग असतं आणि अनेकांना ते आवडतं सुद्धा. तर ते आपल्या मध्ये एखाद्या कम्युनिटी मेंबरला मिळू शकेल. यंदाच्या वेळेस आम्ही 3 बक्षिसे या ठिकाणी दिलेली आहेत. ते विभागून देण्यात येतील, वैशालीताईंच्या कम्युनिटीसाठी वेगळं आणि सविताताईंच्या कम्युनिटीसाठी वेगळं. त्यामुळे आपण ही लिंक मी ज्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल त्यामुळे आपल्या अनेकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्या कम्युनिटीचा सुद्धा लाभ होऊ शकेल, अशी मी आपल्याला विनंती या ठिकाणी करतो. तर श्रोतेहो, सहभाग घ्या आमच्या विशेष कॉन्टेस्ट राजश्री एंड कुणाल टॉक्स कॉन्टेस्ट नंबर 2. पहिल्या कॉन्टेस्टला तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तर द्वितीय कॉन्टेस्ट आपली सुरू झालेली आहे, त्याच्यामध्ये सहभाग घ्या. धन्यवाद श्रोतेहो. या तासभरापेक्षा जास्तचा कालावधी आपला झालेला आहे आणि त्यामुळे आपण ह्या इंटरव्ह्यूला इथंच विराम देऊयात. डॉक्टर सविताताई पटेल आणि सौर वैशालीताई वाघ, आपण ह्या ठिकाणी आमच्यासोबत जोडला गेलात त्याबद्दल मी राजश्रीताई यांच्या वतीने आपलं मनापासून अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो. श्रोत्यांचे अनेक प्रश्न होते, पण आपल्या वेळेची मर्यादा असल्या कारणाने आपल्याला इथंच थांबावं लागतंय. श्रोत्यांची प्रश्नावली ज्यावेळेस मी
नाशिक आणि सायमल्टेनियसली नंदुरबारला ज्यावेळेस जाईल त्यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा ती प्रश्नावली वैशालीताईंपर्यंत पोहोचवेल, त्यावेळेस हे व्हिडिओ आपण आणूयात. आणि माझं तसं प्लॅनिंग आहे की नाशिकला आपल्याला एक लवकरच ब्लॉग घ्यायचा आहे. एक 2 ते 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये नक्कीच आपण नाशिकला नंदुरबारला सुद्धा ब्लॉग घेऊयात. तर त्या संकल्पनेसोबत आपल्या सगळ्यांचा इथंच मी धन्यवाद आपल्या सगळ्यांना देतो की आपण जोडला गेलात. तोपर्यंत सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद वैशालीताई, धन्यवाद सविताताई. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.